नमस्कार मित्रांनो. आपण मागच्या भागात बघितलं की राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो म्हणजेच NCRB यांनी 2020 मध्ये जो अहवाल सादर केला होता, त्या अहवालानुसार आतापर्यंत मित्रांनो ह्या भारतामध्ये 50,291 गुन्हे हे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत दाखल करण्यात आले. मी रिपीट करतो मित्रांनो, आतापर्यंत ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत 50,291 गुन्ह्यांची नोंद झाली आणि त्यापैकी फक्त 3,588 लोकांना आरोपींना दोषी धरण्यात आलं आणि त्यांना शिक्षा मिळाली. आतापर्यंत 3,588 लोकांना फक्त दोषी धरण्यात आलं आणि त्यांना शिक्षा मिळाली. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं की 50,291 आणि कुठे आणि 3,588 कुठे, हे पर्सेंटेज तुम्ही समजून घ्या आणि ह्या कायद्यात शिक्षा का होत नाही हे पण तुम्ही समजून घ्या मित्रांनो. आजचा जो विषय आहे मित्रांनो की अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि पुनर्स्थापनात्मक न्याय, की ज्याला आपण रिस्टोरेटिव्ह जस्टिस असं म्हणतो, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच, तुमच्या आजच्या प्लॅन इंडिया लीगलच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आता ह्या ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अगदी शेवटाकडे आलेलो आहोत आणि हे जेव्हा आपण हा ॲक्ट आणि सगळं संपवत चाललोय, त्याचे परिणामांची जाणीव आणि याचा मुख्य उद्देश काय, आपण परत एकदा सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सगळ्या आजच्या चर्चेच्या माध्यमातून. तर ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि रिस्टोरेटिव्ह जस्टिस हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, असं आहे की आता याच्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टचा जो मूळ उद्देश आहे तो म्हणजे केवळ पीडितांना न्याय मिळवून देणे हा नसून तर त्यांच्या आयुष्यांना पुनर्स्थापना करणे हे गरजेचं आहे मित्रांनो. आणि ह्या संकल्पनेतून रिस्टोरेटिव्ह जस्टिस हे समोर आलेलं आहे. म्हणजे फक्त बाबा आता आरोपीला याच्यामध्ये गुन्हेगार सिद्ध करा आणि त्याला शिक्षा द्या, त्याला फाशीची शिक्षा द्या, त्याला जन्मठेपेची शिक्षा द्या किंवा त्याला इतर कुठलीही शिक्षा द्या, हा ॲट्रॉसिटी ॲक्टचा मूळ उद्देश नाही. याच्यामध्ये असं आहे की तो पीडित व्यक्ती आहे त्याला न्याय मिळवून देणे गरजेचं आहे आणि त्याची पुनर्स्थापना करणे गरजेचं आहे मित्रांनो. त्याचं रिस्टोरेशन करणं गरजेचं आहे. हे आपण या प्रसंगी समजून घेणं गरजेचं आणि अत्यंत महत्वाचं आहे. आता पुनर्स्थापनात्मक न्याय किंवा रिस्टोरेटिव्ह जस्टिस म्हणजे नेमकं काय, तर पुनर्स्थापनात्मक न्याय ही संकल्पना आहे जी ते पीडिताला त्याची जी नुकसान भरपाई झालेली आहे ती नुकसान भरपाई त्याला मिळवून देणे, त्याचा जे काय लॉस झाला आहे तो त्याला मिळवून देणे आणि त्याला समाजामध्ये परत पुनर्स्थापित करणे. मग ते आर्थिक दृष्ट्या असू दे, सामाजिक दृष्ट्या असू दे, मानसिक दृष्ट्या असू दे, ठीक आहे, भावनात्मक दृष्ट्या असू दे, त्याला समाजामध्ये पुनर्स्थापित करणं गरजेचं आहे. यालाच मित्रांनो रिस्टोरेटिव्ह जस्टिस किंवा पुनर्स्थापनात्मक न्याय असं म्हटलं जातं. आता मित्रांनो, जर आपण याचा पूर्ण अभ्यास केला तर अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि पुनर्स्थापना याचं काय नातं आहे, म्हणजे पुनर्स्थापनात्मक न्याय याचं काय नातं आहे. परत मी सांगतो, जो अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे आणि पुनर्स्थापनात्मक न्याय यांचे काय नाते आहे, तर हे आता आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं असं आहे की आर्थिक मदत आणि पुनर्स्थापना योजना. याच्यामध्ये जो पीडित असतो मित्रांनो त्याच्यावर अत्याचार झालेला असतो म्हणून गुन्ह्याची नोंद झालेली असते. जेव्हा तो ज्या व्यक्तीचा अत्याचार झाला असतो तो सगळ्याच दृष्टीने खचलेला असतो मित्रांनो. त्याचा आर्थिक लॉस झालेला असतो, त्याचा मानसिक त्याचा लॉस झालेला असतो, शारीरिक लॉस झालेला असतो, समाजामध्ये म्हणजे तो परत उभा राहू शकत नाही, अशा परिस्थितीतून अशा मानसिकतेतून जात असतो मित्रांनो. तर अशा व्यक्तीला सगळ्यात महत्वाचं काय की त्याला आर्थिक मदत आणि देणं गरजेचं आहे. त्याला आर्थिक मदत दिली की त्याला एक समाजामध्ये त्याला बळकटी मिळते, त्याला आर्थिक स्थैर्य मिळतं आणि त्याच मदतीमुळे मित्रांनो त्याचं ही एक महत्वाची योजना आहे. आणि त्याला पुनर्स्थापन योजना, पुनर्स्थापना त्याची समाजामध्ये परत पुनर्स्थापित करणं, ते मानसिक दृष्ट्या असू दे, शारीरिक दृष्ट्या असू दे, करणं गरजेचं आहे मित्रांनो.
तर हे सगळ्यात महत्वाचं ह्या म्हणजे पुनर्स्थापनात्मक न्यायाचं महत्व आहे. दुसरं काय आहे की मित्रांनो, याच्यामध्ये असं आहे की आरोपी आणि पीडित यांच्यामध्ये देखील संवाद होणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण बऱ्याचदा असं होतं की आरोपी जो आहे त्याला आपलं म्हणणं मांडायचं असतं किंवा त्याला पण आपली एक बाजू मांडायची असते आणि पीडिताला पण आपली एक बाजू मांडायची असते. दोघांनी हे कृत्य का केलं, म्हणजे आरोपीने पीडितावर अत्याचार का केला, हे समजून देखील घेणे, तिची मानसिकता समजून घेऊन हे दोघांमधला संवाद होणं गरजेचं आहे. कारण पीडिताला पण आपली बाजू मांडण्याचा याच्यामधून संधी मिळते आणि आरोपीला पण आपण काय चुकी केली आणि का आपण शिक्षा भोगत आहोत की आपण का शिक्षा भोगणार आहोत याची जाणीव आरोपीला पण होते मित्रांनो. तर हे दोघांसाठी पण महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यापासून काय होते की समाजामध्ये जी तीड निर्माण झालेली आहे ती देखील ह्या माध्यमातून कमी होऊ शकते, हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. म्हणजे आरोपी आणि पीडितांमध्ये संवाद होणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पीडित व्यक्तींना मानसिक आणि भावनिक आधार देणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे जो पीडित व्यक्ती आहे त्याला मानसिक आणि भावनिक आधार देणं गरजेचं आहे. मग तो समाज असू द्या, तो कुटुंब असू द्या किंवा सोसायटी आपली असू द्या, सगळी ह्या लोकांनी त्याला मानसिक आणि भावनिक आधार देणं गरजेचं आहे. त्याच्यावर कारण मानसिक त्याचं खच्चीकरण झालं असतं, त्याच्या भावना दुखवलेल्या असतात, तो त्या कष्टामध्ये असतो आणि त्याला ह्याच्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे मित्रांनो. ते चौथा जो मुद्दा आहे मित्रांनो याच्यामध्ये, समाजातील त्याची पुनर्स्थापना करणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीवर जेव्हा अन्याय अत्याचार होतो तो स्वतःला कोंडून घेतो, स्वतःला तो समाजामध्ये तो स्वतःला घेऊन येत नाही किंवा तो अत्यंत खचलेला असतो, त्याच्यावर डिप्रेशन आलेलं असतं आणि त्यावेळेस तो स्वतःला कोंडून घेतो, तो स्वतःला ह्या समाजातून दूर करतो. मित्रांनो, ह्या परिस्थितीमध्ये त्याला समजून घेऊन त्याला त्याला त्याची चर्चा करून त्याला परत समाजामध्ये पुनर्स्थापित करणं हे महत्वाचं आहे मित्रांनो. यालाच रिस्टोरेटिव्ह जस्टिस असं म्हटलं जातं मित्रांनो. फक्त आरोपीला शिक्षा देऊन आणि त्याला फासावर चढवणं किंवा त्याला जन्मठेप करणं हे काय याच्यामधला मुख्य उद्देश नाहीये. जो पीडित व्यक्ती, पीडिताच्या भोवती सगळा कायदा जातो. पीडिताचं संरक्षण करणं, त्याचं रिस्टोरेशन करणं हे जास्त महत्वाचं आहे मित्रांनो. या कायद्याचं उद्दिष्ट हे आपण एकदम चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. आणि चौथं जे आहे ते सामाजिक न्याय आणि सुधारणा. सामाजिक न्याय आणि सुधारणा, समाजामध्ये सामाजिक न्यायामध्ये काय कमी पडते किंवा हा समाज अजून इतका का मागासलेला राहिलाय किंवा समाजाची मानसिकता अशी का झाली आहे एक पर्टिक्युलर जाती विशेष बद्दल, एका विशिष्ट जाती विशेष बद्दल, हे देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्याची सुधारणा करणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही फक्त बाबा समाजामध्ये एका अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांवर अत्याचार होतो करणारे हे सगळे उच्चवर्णीय लोक असतात, हे त्यांची उच्चवर्णीय मानसिकता कुठून आली, ती कशी कमी करता येईल किंवा त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल. मग सुधारणा करण्यासाठी काय शिक्षण, प्रशिक्षण, त्यांना काय पद्धती अवलंबून करून त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देता येईल, हे आपण ह्या रिस्टोरेटिव्ह जस्टिस मध्ये करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि हे सगळं आपण जेव्हा करत असतो मित्रांनो, तर याचे आपल्याला काही उदाहरणं देता येतील की जसं आता बघा बऱ्याचदा असं होतं की काही जे अत्याचारग्रस्त व्यक्ती आहे किंवा कुटुंब आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडनं आणि केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडनं त्यांचं आर्थिक सहाय्य त्यांना दिलं जातं आणि त्यांचं पुनर्वसन केलं जातं. याच्यावर आपण एक सविस्तर असा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. जर तुम्हाला त्यातले काही रेफरन्स पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो. तर हे गरजेचं म्हणजे सामाजिक न्याय विभागाने शासनाची याची काळजी घेऊन आणि त्याच्या काही योजना तयार केलेल्या आहे. दुसरं याचं उदाहरण असं मित्रांनो की बरेचदा असं होतं की समाज हा त्या कुटुंबाला वाईट टाकतो. म्हणजे जे पीडित कुटुंब असतं त्याच्यावर अत्याचार करून इतर जो समाज आहे, उच्चवर्गीय समाज, उच्चवर्णीय समाज, तो ह्या सगळ्या जातीच्या लोकांना ते वाईट टाकतात, त्यांना त्यांच्यावर बहिष्कार करतात. तर अशा वेळेस देखील शासनाने अशा बहिष्कारांना देखील शासनाने हस्तक्षेप करून आणि ह्या सगळ्या समाजाला परत पुनर्स्थापित केलेले आहे. अशी मित्रांनो नागपूरमध्ये घटना घडली होती की त्या समाजाला पूर्ण गावांनी वाडीत टाकलं होतं त्या विशेष समाजा समुदायाला. तेव्हा शासनाने त्याच्यामध्ये मध्यस्थी करून आणि मग त्यांना परत त्यांचं रिस्टोरेशन केलं होतं. परत ते एकोप्याने आणि गुडगुलाबीने सगळे त्या गावातले लोक नांदायला लागले होते मित्रांनो. हे गरजेचं मित्रांनो. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं की आरोपीला जो आहे त्याला शिक्षा देणं
हा ॲट्रॉसिटी ऍक्टचा उद्देश नाही. ॲट्रॉसिटी ऍक्टचा उद्देश काय मित्रांनो, की जो पीडित आहे त्याला न्याय मिळवून देणं आणि त्याचं त्याला पुनर्प्रस्थापित करणं, त्याचं रिस्टोरेशन करणं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आजच्या व्हिडिओला लाईक कराल याची मला खात्री आहे. चॅनलला तुम्ही आपल्या प्लॅन इंडिया लीगलला भरभरून सगळे लोक सबस्क्राईब करतायत. तुम्ही देखील या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जर काही प्रश्न असतील, काही कमेंट असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही द्यायला विसरू नका. तोपर्यंत जय भारत, जय संविधान आणि हो सगळ्यात महत्त्वाचं, जागे राहा.